मी पहाटे 3लाच उठले होते, पण सगळं आवरेपर्यंत मला पारायण सुरू करायला 4 वाजले. गुरुचरित्राचे पारायण हे 7 दिवसाचे असणार आहे आणि आज आहे 3रा दिवस. त्यामुळे पारायणाच्या उद्यापन हे बरोबर गुरुपौर्णिमेलाच होणार आहे. आणि एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे गुरुचरित्र हा ग्रंथ खूप पवित्र आहे. त्यामुळे तुम्ही जर कधी पारायण करणार असाल तर तुम्ही देखील पहाटेच लवकर उठून ग्रंथ वाचा. कारण पहाटे सगळीकडे खूप शांतता असते, सगळे गाढ झोपेत असतात आणि जागे असतो ते फक्त आपण आणि आपले दत्त महाराज. आणि आपल्या आजूबाजूच्या शांततेमुळे आपलं मन देखील स्थिर राहतं आणि ग्रंथ वाचताना त्यामधला प्रत्येक अध्याय छान समजून घेता येतो. आणि माझ्या अध्याय वाचून झाल्यानंतर ना मी साडी वगैरे चेंज केली, कारण की मला हळदीचं लेपन वगैरे पण करायचं होतं आणि रांगोळी पण काढायची होती. आणि आजचा व्हिडिओ हा आपला सगळा पूर्ण आहे ना पूजेचाच असणार आहे, कारण की आज आहे आषाढी एकादशी, जो वारकऱ्यांच्या आयुष्यातला सर्वात पवित्र दिवस. आणि प्रत्येक महिन्यामध्ये 2 पंधरवडे असतात. यात एक शुक्ल पक्ष आणि दुसरा कृष्ण पक्ष. आणि या प्रत्येक महिन्यातील 11व्या तिथीला एकादशी म्हणतात. या एकादशीपैकी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील एकादशी ही विशेष मानली जाते. असं म्हणतात, आषाढीतील शुद्ध एकादशीला भगवान विष्णू झोपी जातात, त्यामुळे याला देवशयनी एकादशी म्हणतात. आणि झोपी गेलेले विष्णू कार्तिक महिन्यातील एकादशीला जागे होतात, त्या एकादशीला प्रबोधिनी एकादशी म्हणतात. आणि हे 4 महिने म्हणजेच चातुर्मास. पण खरंच भगवान विष्णू 4 महिने झोपत असतील का? जर आपले पालन करता जर झोपले तर सृष्टीचा व्यवहार कसा चालेल? पण भगवान योगनिद्रेत जातात म्हणजे ते माणसासारखे गाढ झोपत नाहीत, कारण योगनिद्रा ही एक दिव्य जागरूक अवस्था मानली जाते. या दिवसामध्ये सर्व सृष्टी हिरवीगार झालेली असते. शेतकरी छान शेती करतो आणि देवाचे आभार मानतो, कारण त्यालाही माहिती आहे देव जरी झोपला आहे तरी त्याने आपली सर्व सोय केलेली आहे. कारण की ह्या ऋतूमध्ये छान असा पाऊस पडत असतो, त्यामुळे सगळीकडे हिरवंगार झालेलं असतं, फळं फुलं, परत शेती पण छान पिकांनी बहरलेली असते. त्यामुळे भगवंतालासुद्धा माहिती असतं की आपला भक्त कधीच उपाशी राहणार नाही, त्याचे लक्ष कायम त्याच्या भक्तांकडे असतं. असं म्हणतात ना, देवाला भेटण्यासाठी स्वर्गात जावं लागतं, पण महाराष्ट्रात एक देव असा आहे जो स्वतः विटेवर उभा राहून आपल्या भक्तांची वाट पाहत असतो. म्हणूनच लाखो वारकरी ऊन वारा पाऊस या सगळ्याची पर्वा न करता ते एकाच दिशेने चालत राहतात. कारण हे रस्ते फक्त रस्ते नसतात, ते भक्तीचे प्रवाह बनत असतात. हातात टाळ, गळ्यात तुळशीची माळ आणि मुखी असतो फक्त राम कृष्ण हरीचा गजर. आणि मनात फक्त एकच ओढ, ती म्हणजे पंढरीच्या विठुरायाची. आज हजारो पावलं चालूनही वारकरी कधी थकत नाही, कारण त्याच्या प्रत्येक पावलाला विठ्ठलाचं प्रेम बळ देत असतं. आणि काही लोक असेही असतात जे विचारतात, वारीत असं काय आहे, काय असतं? पण याचं उत्तर शब्दात देता येत नाही, कधीतरी ते अनुभवावं लागतं. कारण वारी म्हणजे फक्त चालणे नाही, वारी म्हणजे आपण स्वतःला विसरणे. या दिवशी वारकरी आपल्या माऊलीचं दर्शन घेऊन वारीचा सोहळा परमोच्च बिंदूला पोहोचवतात. आणि खरंच जेव्हा एखादा भक्त एवढा त्रास सहन करून माऊलीच्या दर्शनाला जातो आणि माऊलीचं दर्शन जेव्हा त्याला होतं, तेव्हा तो किती खुश होतो आणि किती आनंदी होतो. त्याला असं वाटतं आता मी काय करू माऊलीसाठी. आणि खरंच तो खूप आनंदी झालेला असतो, जो त्याला 15 दिवसात एवढा त्रास झालेला असतो, ऊन वाऱ्याचा, जेवणाचा, परत चालून पाय दुखलेले असतात. पण जेव्हा आपण ज्या मंदिरात जातो, माऊलींचा चेहरा बघतात, तेव्हा ते सगळं विसरून गेलेलं असतं. आणि ना त्याच्यात खरंच एक अशी काहीतरी आहे शक्ती, की जेव्हा आपल्याला बघा, पण आपण साधे 1 दिवस चाललो तरी आपले पाय दुखतात, आणि हे वारकरी लोक 15 दिवस सतत चालत असतात. त्यांचे पाय दुखत नसतील का? पण एक बोलतात ना, का आपल्या मनात श्रद्धा असेल ना तर सगळं गोष्टी आहे ना ह्या बाजूला ठेवतो, आपण सगळं विसरून जातो. तसंच काहीतरी आहे. आणि वारीवरनं आले ना लोक, तरी पण बघा ते अजिबात दमलेले नसतात किंवा आजारी पडलेले नसतात. हे एक देवाचा हा चमत्कारच आहे. मी पण कधी वारीला गेलेली नाही आहे, पण माझी काकी, माझी आजी वगैरे सगळे जायचे. पण माझी इच्छा नक्की आहे. पण बोलतात ना, जेव्हा पांडुरंग आपल्याला बोलवेल तेव्हाच त्या गोष्टी घडतात.
आणि मी कधीच असं म्हणजे विचार नाही केला आहे की वारीला जावं वगैरे, पण नक्की मी आहे ना आयुष्यात एकदा तरी वारी करणारच आहे. आणि असो, मला आता जाता नाही आलं, पण मी घरीच आहे ना मस्त असे छान विठू माऊलींची ना सेवा करणार आहे. त्यासाठी छान असा अभिषेक वगैरे केला. तुम्ही याचा दुधाचा किंवा दह्याचा केला तरी चालतो. पण मी ते ना चंदनाचा, परत हळदीचा, दही, तूप, मध ह्या सगळ्या गोष्टींचा अभिषेक केला मी माऊलींना. आणि किती छान रूप दिसते बघा. आणि सगळे अभिषेक झाल्यानंतर आहे ना माऊलींना पाण्याचा अभिषेक करून स्वच्छ करून घेतलं आणि त्यांना नवीन कपडे घातलेत. हे जे कपडे आहेत ना देवांचे, ते सगळे मी शिवते, जे आपले ब्लाऊज पीस वगैरे असतात ना त्याच्यापासून. आणि आज आहे ना मी ह्या छोट्या छोट्या अशा ना तुळशीच्या माळा केल्यात. मला एवढ्या जमत नव्हत्या, पण प्रयत्न केलेत. कशा झाल्यात मला नक्की सांगा कमेंट करून. आणि अशा छोट्या भेटत नाही. आता बघा फोटो वगैरे असेल ना तर पूर्ण ती तुळशीची ना अशी कंठी वगैरे असते मोठी, त्या असतात. तर अशा छोट्या छोट्या करत नाहीत हे हारवाले वगैरे. तर मी बोललं जाऊ दे, मीच तुळस जास्त घेऊन आले आणि घरीच केली. तर खरंच खूप छान दिसत होते माझे विठू माऊली. आणि देवपूजा आपण रोजच करत असतो, पण माझं कसं आहे, सणवार वगैरे काय असेल किंवा गुरुवार असेल त्या दिवशी ना मला खूपच आनंद वाटतो देवपूजा करायला. कारण की सगळं देवघर वगैरे स्वच्छ करते आणि देवांचा परत देवी आईंचा छान असा शृंगार करत असते मी. आणि आजची पण पूजा बघा माझी किती सुंदर झाली आहे. बोला पुंडलिका वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आणि आज सकाळपासून ना माझी खूप धावपळ चालू होती, कारण की खूप कामं होती आणि त्यामुळे मला ना कोकोकडे लक्ष देता नाही आलं जास्त. त्याला मला जास्त जवळ पण घेता नाही आलं. त्यामुळे तो बघा रुसून कुठे बसला आहे. नेहमी इथेच बसतो, पण आज जरा वेगळाच मूड आहे त्याचा, रुसून बसला आहे. तर त्याला मनवते मी खाली ये, तरी येत नाही आहे. असा हटकुरा झाला आहे तो. असं जसं मोठं झालं आहे ना तसा लय हट्टीपणा करायला लागला आहे. तर त्याला मस्का वगैरे लावून थोडं खाली घेतलं मी. आणि आज तुमचा सगळ्यांचा उपास असेल तर माझा पण उपास आहे. आणि आज माझ्या अहोंनी पण उपास धरला एकादशीचा. त्यामुळे आज मी छान असे साबुदाणे वडे करणार आहे. खिचडी मी नेहमीच करत असते, तर बोललं आज हा पण घरी आहे तर बोललं वडेच करूया साबुदाण्याचे. आणि तुम्हा सर्वांना आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला? जर खरंच आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.